काबाड कष्ट करून पोटच्या मुलापेक्षा जास्त जीव लावून सांभाळ केलेल्या पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याचं पाहून शेतमाल विकण्यापेक्षा आपल्या जनावरांना खाऊ घालण्याचा निर्णय बळीराजानं घेतलाय। मनमाड नजीक असलेले रापली येथील शेतकरी संतोष राजनोर यांनी आपल्या शेतात कोथिंबीर, शेपू आणि मेथीचं पीक घेतलं होतं। हे पीक चांगलं जोपासत चांगलं उत्पन्न घेतलं, मात्र बाजारात विकायला घेऊन गेल्यावर कवडीमोल भाव मिळाला। यामुळे हताश झालेल्या संतोष यांनी विक्रीसाठी नेलेला आपला शेतमाल तिकडेच फेकून दिलाय आणि घरी येऊन आपल्या शेतात देखील जनावरं सोडून दिली आहेत। याविषयी शेतकरी संतोष राजनोर तसंच ताई राजनोर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी संतोष कचरू बोलतोय राजनोर। आम्ही 1 बिघा कोथिंबीर केलेली आहे, 1 बिघा शेपू केलेली आहे। एवढं दोन्ही मिळून 20-25 हजार रुपये खर्च आलेला आहे। अक्षरशः काल अक्षरशः 5,000 शेपू नेली। अक्षरशः बाजारात त्याला कोणी विचारलं नाही, आम्ही ती आणून रस्त्यावर फेकून दिली, ढोरांना टाकून दिली। आज शेवट अक्षरशः आम्ही ढोरं बांधून दिलेली, दुसरं काहीच नाही। आता कुठे ढोरं बांधली? शेतामध्ये बांधून दिलेली, शेपूमध्ये कोथिंबीरमध्ये शेपूमध्ये ढोरं आहे। अक्षरशः किती नुकसान झालं? आमचं जवळ 25,000 रुपये खर्च नुकसान झालं दोन्ही मिळून, शेपू आणि कोथिंबीरचं। काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडून? सरकारकडून हेच आम्हाला याची भरपाई मिळावी। माझे नाव ताई राजेंद्र राजनोर। बरं, काय लावलं होतं तुम्ही शेतात? आम्ही 1 बिघा कोथिंबीर लावली होती आणि आम्हाला 10,000 रुपये बिघ्याला खर्च आला, पण आम्हाला काहीच भाव न भेटल्यामुळे आम्हाला काहीच रुपये नाही घडला। काय केलं मग ताई? आम्ही काहीच नाही, मग काय त्याच्यामध्ये हेच गुरंढोरं बांधून दिले। लागवडीसाठी लागलेले पैसे देखील न निघाल्यानं बळीराजा हताश झाला असून सरकारनं शेतमालाला किमान हमी भाव जाहीर करून त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी बळीराजा करतोय। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड।